शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। त्यामुळे आज पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली। त्यावर राष्ट्रवादी शरद पवारचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली। काँग्रेस नेत्यांनी अशा वक्तव्यामुळे 2014 मध्ये सरकार गेलं असा पलटवार त्यांनी केलेला आहे। तर अंबादास दानवे यांनी नियमात बसत असेल तर वावगं काय असा सवाल केलाय। मोठे मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केलेला आहे। तर हे सुप्रिया सुळेकडे आहेत ना, आहेच। मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, आपल्या मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याकडे। कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत नाही। मी आता एवढंच सांगू इच्छितो काँग्रेसच्या लोकांना की मागच्या वेळेला 2014ला अशाच वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात। महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये। आम्ही सुद्धा संयमाने आहोत, पण आमच्या नेत्यावर अशा प्रकारचे सातत्याने आणि आमच्या पक्षावर सातत्याने बोलण्याचा प्रयत्न झाला तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा मग काही उत्तरं द्यावे लागतील। मला वाटतं की आम्ही एकत्र बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करून महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे असा माझा संदेश आहे। पण तरी सुद्धा जर सातत्याने विजय वडेट्टीवार प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही ना काहीतरी जर स्टेटमेंट करत असतील तर मला वाटतं की ते योग्य नाही। जर असेल नियमात बसत असेल तर त्याच्यात वावगं काय? त्याच्यामुळे असायला काही असलं तर मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असंच काही कारण नाही। प्रमाणपत्र असणं म्हणजे काय फरक पडतो? ते बऱ्याच जणांकडे प्रमाणपत्र असतो, नियमाने कायद्याने मिळत असेल तर घ्यायला काय असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।